तर मित्रांनो, सावळीची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं सारंग पूजेसाठी तयार झालेला असतो, पण तो खाली काही येत नाही. चंद्रकांत त्याच्याशी बोलायला, त्याला समजवायला येतो. चंद्रकांत म्हणतो, सारंग, मला माहिती आहे जे घडलं ते अचानक घडलं आणि बऱ्याच वेळा आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नसतात रे. त्यान घडलेल्या गोष्टी म्हणून मानायचं नाही असं नसतं, त्या गोष्टी नाकारता येत नाहीत. सारंग म्हणतो, पण बाबा, यात माझी काय चूक होती? चंद्रकांत म्हणतो, हो रे बाळा, यात कोणाचीच चूक नव्हती, तुझी नाही आणि बाकी कोणाचीच नाही. आता इमोशनली होऊन विचार करायचा नाहीये, प्रॅक्टिकल होऊन जरा विचार कर. सारंग म्हणतो, बाबा, हे तुमच्यासाठी सोपं असेल, हो बोलायला सोपं असेल, पण करणं खूप कठीण आहे. मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. चंद्रकांत म्हणतो, अरे, आयुष्य आपलं आहे आणि आपल्याला वाटतं की आपण आयुष्य कंट्रोल करत असू, पण नाही, तसं होत नाही. अरे, नियती आपलं आयुष्य कंट्रोल करते आणि नियती आपल्या आयुष्यात असं काही घडवते ना की आयुष्य आपल्या कंट्रोलच्या बाहेर निघून जातं. आपल्याला फक्त या सगळ्यामध्ये ॲडजस्ट करावं लागतं. बाळा, मला कळतंय, तुझी तगमग कळते, घुसमट कळते, मी तुला समजून घेऊ शकतो, पण बघ, खाली मीडियावाले आलेत, तू तिथे आला नाहीस तर आपली खूप बदनामी होईल. तुला ही पूजा अटेंड करावीच लागेल. येतोस ना खाली तू? सारंग म्हणतो, हो येतो. सारंग खूप रडत असतो. चंद्रकांत त्याला पुन्हा समजवतो आणि खाली निघून जातो. तर इकडे हॉलमध्ये तिलोत्तमाच्या मैत्रिणी एकमेकींशी बोलत असतात. एक मैत्रीण म्हणते, बराच वेळ झाला नवरा मुलगा अजून खाली आलेला नाहीये, त्याची इच्छा दिसत नाहीये. दुसरी